तुम्ही या ठिकाणी आपला अमूल्य वेळ दिला. स्टार फिल क्रॉप सायन्स या कंपनीतर्फे आपले सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. मी वासुदेव राजपूत. आज आपण दरवर्षी पीक पाणीचा कार्यक्रम करत असतो आणि आज विजय सावंत यांचं जे क्षेत्र आहे त्यांचं क्षेत्र श्री सुरेश पाटील बामणोचे आप्पा, आपल्याकडचे रजनीकांत आहे, आपण सर्वजण ओळखतो त्यांना, शेतीतलं सोनं करणारे आप्पा. आज त्यांनी हे क्षेत्र पाडी बटाईने केलेलं होतं आणि त्यांनी रोमी 21 या व्हरायटीची लागवड केली. रोमी 21 ही व्हरायटी स्टार फिल या कंपनीचं वाण आहे. हे वाण आपण पहिल्याच वर्षी या ठिकाणी लॉन्च केलेलं आहे. तर आपण पाहतोय आपण या ठिकाणी जास्त लक्ष दिलं नाही या प्लॉटवरती, तरी सुद्धा आज या पूर्ण 3.5 एकराच्या प्लॉट मध्ये एकही झाड वायराचं आपल्याला दिसत नाही. या वर्षी पाऊस जास्त असल्या कारणाने भरपूर ठिकाणी वेल्टिंगचा प्रॉब्लेम आला, भरपूर ठिकाणी व्हायरसचा प्रॉब्लेम आला आहे. आज आपण पूर्ण पाहतोय की खूप ज्या व्हरायटी आहेत त्या व्हायरस ग्रस्त झालेल्या आहेत. पण आपली जे स्टार फिल ही कंपनी, आपल्या कंपनीचं ध्येय असं आहे की आपल्या कंपनीचे जे MD आहेत श्री शहा सर यांचं एक ध्येय होतं की आज ज्या आपण मिरची आपल्या पूर्वीमध्ये आपण पाहतोय की नंदुरबार जिल्हा मिरचीसाठी प्रसिद्ध होता, पण काही कारणास्तव आणि सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे व्हायरसमुळे लोकांनी मिरची लावणं सोडलं होतं. तर शहा सरांनी अशा काही व्हरायट्या काढल्या स्टार फिल कंपनीने की ज्या व्हायरस मुक्त व्हरायट्या पाहिजे शेतकऱ्यांसाठी आणि ज्या मार्केटमध्ये त्यांना बाजारभाव सुद्धा चांगला पाहिजे, ज्या व्हरायट्या ज्यांची किपिंग क्वालिटी चांगली असेल, ज्या व्हरायटीची बाहेर एक्सपोर्टसाठी सुद्धा चालेल, अशा व्हरायट्या त्यांनी काढल्या. आणि सर्वात पहिले जी शार्कवन व्हरायटी आपण आली, आज महाराष्ट्र, भारत आणि भारताच्या बाहेर सुद्धा शार्कवन चालू आहे. आणि विशेष म्हणजे 12 महिन्यात तुम्ही कधीही लागवड करू शकतात अशा व्हरायट्या आपल्या कंपनीने दिल्या शेतकऱ्यांना. त्यातच आता ही जी रोमी 21 व्हरायटी आपल्या जिल्ह्यात 16 किलो बियाणं दिलं होतं. आपण सुरेश आप्पांकडेच बियाणं आलं होतं. आप्पांनी ते बियाणं बऱ्याच नर्सरीवाल्या बांधवांना दिलेलं आहे. आणि ज्या ज्या शेतकऱ्यांना ते बियाणं दिलं गेलं, सुरुवातीला शेतकऱ्यांना नवीन वाहन असल्यामुळे शेतकरी घ्यायला घाबरत होते. पण आता मी स्वतः सुद्धा 1 एकर ती व्हरायटी लावलेली. मी तर जास्तीत जास्त शेतीवर माझं कमी लक्ष असतं ड्युटी असल्यामुळे, पण 1 एकर मध्ये मला आतापर्यंत 90 क्विंटल आले. रजाडे माझं गाव आहे, रस्त्यावर माझा प्लॉट आहे. तसेच आमच्या गावात फाफडा आणि जरेला याच्याशिवाय माहीत नव्हतं. यावर्षी बऱ्याच लोकांनी रोमी 21 लावलेली. अशा लोकांनी लावलेली ज्यांनी कधी मिरची लागवड केली नाही. आणि विशेष म्हणजे ड्रीपद्वारे फक्त झाड आपण जे म्हणतो ना आपल्या भाषेत 10, 26, 18, 10 याप्रमाणे दिलं म्हणजे होऊन जातं. पण मी त्यांना सर्व मार्गदर्शन केलं आप्पांनुसार. तर त्यांनी सुद्धा यावर्षी 1 एकरात कोणाची 150 क्विंटल निघून गेली. अशा बरेचसे, आणि अजून त्यांचा एकाचाही प्लॉट खराब झालेला नाही. विशेष म्हणजे ही जी रोमी 21 व्हरायटी हिची रोगप्रतिकार शक्ती खूप चांगली आहे. तर शेतकरी बंधूंनो, व्हरायटी निवड करताना आपल्याला एक चांगली व्हरायटी निवड करायची जी 12 महिन्यात कधीही आपल्याला लागवड करता येईल. आणि चांगल्या लोकांचं, आता योगेश भाई आहेत यांचं मार्गदर्शन घेऊन असे शेतकरी होते लोंढराचे, माझा स्वतःचा अनुभव मी पाहिला आहे. ते शेतकरी ज्या वेळेस मी त्यांच्याकडे जात होतो ते मला सांगायचे, साहेब फुगे विकू आम्ही पण शेती करणार नाही, आम्ही एवढ्या शेतीला कंटाळून गेलोय. पण त्यांनी सांगितलं, ज्यावेळेस योगेश भाईशी त्यांचा संपर्क आला तर योगेश भाईंनी त्याला मिरचीमध्ये त्यांना उतरवलं. आज संपूर्ण गावात तुम्ही पहिल्या लोंढऱ्यामध्ये तुम्हाला मातीचं घर दिसणार नाही, 3-3 तारांच्या बिल्डिंगा दिसतील, फक्त मिरचीमुळे. आणि मिरचीचं जे मार्गदर्शन योग्य ते योगेश भाईंमुळे. दुसरी गोष्ट, सुरेश आप्पांचंही तेवढंच कौतुक करायला पाहिजे. सुरेश आप्पांमुळे हा जो तुमचा परिसर आहे, तर प्रत्येकाला रोपं देणं, बियाणं देणं, औषधी असेल औषधी देणं, आणि प्रत्येक शेतकऱ्याला तारून घेणं, मार्गदर्शन करणं. आता आमच्या गावामध्ये विहिरींना पाणी सुद्धा सुरेश आप्पांनी लावलेलं आहे. पाणी सुद्धा हाकतात. ते पाणी नव्हतं काही शेतकऱ्यांना, त्यांनी पाणी पण दिलं. त्या ठिकाणी मिरची बद्दल येऊन त्यांनी मार्गदर्शन केलं. स्वखर्चाने येतात, 1 रुपया घेत नाही सुरेश आप्पा. त्यांचंही तेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. तसेच शेतकरी बंधूंना मी आपणास एक विनंती करू इच्छितो की आपला जो परिसर आहे, मिरची जास्तीत जास्त लागवड होते तर एक चांगल्या वाणाची लागवड करा आपण, मी आपणास अशी विनंती करतो. आणि योग्य लोकांचं मार्गदर्शन सुद्धा घ्या, म्हणजे आपल्याला चांगलं उत्पन्न सुद्धा भेटेल. जय हिंद, जय महाराष्ट्र.